काही ठिकाणी असंवेदनशील वक्तव्य झाली आहेत तर काही मंत्र्यांच्या चुकाही मान्य आहेत। वर्ध्यातील बैठकीत फडणवीसांचं विधान। कोकाटेंबद्दलचा निर्णय तुम्हाला सांगण्याची गरज नाही। माणिकराव कोकाटेंच्या प्रश्नावर अजितदादांचा पत्रकारांनाच उलट सवाल। तर आज कोकाटे आणि अजितदादांमध्ये भेट होण्याची शक्यता। ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली। योगेश कदम, गिरीश महाजन, नितेश राणे आणि संजय शिरसाट यांच्या राजीनाम्याची केली मागणी। भेटीनंतर ठाकरे गटाच्या नेत्यांची माहिती। पालिका निवडणुका शक्यतो महायुतीमध्ये लढायच्या आहेत। काही ठिकाणी युतीत निवडणुका न झाल्यास मित्रपक्षांवर टीका करणं टाळा। मुख्यमंत्री फडणवीसांचं आवाहन। पक्ष भांडणांमुळे अनेक पक्ष खड्ड्यात गेले। कुणी पक्षाला खड्ड्यात घालेल तर पक्ष त्याला खड्ड्यात घालणार। मुख्यमंत्री फडणवीसांचा दम। मराठी भाषा ही महाराष्ट्रात अनिवार्यच। आधी स्वतः हिंदी आणि इंग्रजी अनिवार्य करायची आणि नंतर पलटी मारायची। याचा परिणाम होणार नाही। ये पब्लिक है, ये सब जानती है। फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका। डान्स बार प्रकरणामध्ये आरोप झालेल्या योगेश कदमांची एकनाथ शिंदेंकडून पाठराखण। चिंता करू नको, मी तुझ्या पाठीशी आहे। खेडमधल्या मेळाव्यात शिंदेंचं वक्तव्य। प्रत्येक अनैतिक गोष्टींच्या मागे एकनाथ शिंदे। योगेश कदमांची पाठराखण केल्यानंतर राऊतांची टीका। तर आईच्या नावे बार नव्हे, शाळा उघडायच्या असतात। अंधारेंचाही कदमांवर निशाणा। कायद्यावर आणि पोलीस यंत्रणेवर माझा पूर्ण विश्वास। योग्य वेळी सत्य बाहेर येईल। पुण्यातल्या रेव पार्टी प्रकरणावरून रोहिणी खडसेंचं ट्विट। खराडी डान्स पार्टी प्रकरणी या ड्रग्ज पार्टी प्रकरणी ससून रुग्णालयाचा प्राथमिक अहवाल पुणे पोलिसांकडे सादर। खडसेंचे जावई प्रांजल खेवलकरांनी मद्यसेवन केल्याचा अहवाल। सूत्रांची माहिती। पुण्यातील रेव पार्टीशी खेवलकरांचा संबंध नाही। त्यांना त्या ठिकाणी बोलावलं गेलं होतं। खेवलकरांचा ट्रॅप केलाय। हॅकर मनीष भंगाळे यांचा खळबळजनक दावा। नागपुरात बिअर बारमध्ये शासकीय फाईल घेऊन 3 व्यक्ती बसल्याचा व्हिडिओ व्हायरल। मनीष नगरमधील बारमध्ये हा व्हिडिओ समोर। पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी पाकिस्तानातून आले होते। याचा पुरावा काय? पाकिस्तानशी संघर्षादरम्यानच्या झालेल्या नुकसान का लपवलं? न्यूज पोर्टलच्या मुलाखतीमध्ये पी चिदंबरम यांच्याकडून प्रश्न उपस्थित।